नमस्कार. आजच्या भागामध्ये इथे रागिनी अथर्वला म्हणत असते, की "अथर्व, फक्त आता कॉलेज आणि टार्गेटपणा एवढंच करून जमणार नाहीये. तुला सुद्धा जबाबदारी आता घ्यावी लागेल." तेव्हा इथे अथर्व म्हणत असतो, की "टार्गेटपणा करायला वेळ कुणाकडे आहे? आता लग्न करून बसलोय ना." तेव्हा रागिनी म्हणत असते, की "गधड्या, लग्न करायची कुणाला घाई होती तू सांग बरं? मोठ्या भावंडांची लग्नसुद्धा झाली नव्हती. त्याच्या आधीच तू गुडघ्याला बाशिंग बांधून तयार होतास आणि तू म्हणत होतास, की मला लग्न करायचं आहे, मला लग्न करायचं आहे. आणि आता तू असं म्हणतोयस का, की लग्न करून बसलोय. टार्गेटपणा करायला वेळ कुणाकडे आहे?" तेव्हा इथे आता अथर्व लगेच हसायला लागतो. तर इथे अथर्वला आता मानसीचा राग आलेला असतो, म्हणून तो असं बोलून बसतो. पण इथे जेव्हा रागिनी त्याला जाणीव करून देते, की लग्नाची घाई तर तुलाच झाली होती, तसं म्हणाल्यानंतर इथे अथर्व लगेचच हसायला लागतो. ती म्हणत असते, की "तुझ्या मोठ्या भावंडांपेक्षा तुला घाई होती आणि तेव्हा तू इथे पाठी लागून लग्न केलेलं आहेस, हे तू विसरू नकोस." त्यानंतर इथे आता आकाश आलेला असतो. आकाश म्हणत असतो, की "भूमी, अगं तू जे जे काही सांगितलं होतंस ना, ते मी घेऊन आलोय." तेव्हा इथे आता रागिनी म्हणत असते, "अरे भूमी, इथे नाही आहे." तेव्हा आकाश म्हणत असतो, की "आई, अगं काही जास्त सामान आणायचं नव्हतं, 4-5 वस्तूच आणायच्या होत्या." तर इथे आकाश म्हणत असतो, की "त्या 4-5 वस्तू आणायच्या होत्या, पण मी नंतरला विसरलो काय आणायचं आहे ते. आणि भूमीला फोन केला होता, तिच्याबरोबर बोलता बोलता फोनची बॅटरी संपली आणि फोनसुद्धा माझा बंद झाला. तेव्हा माझ्या लक्षात जे काही होतंय ना, तेच मी घेऊन आलोय." तेव्हा इथे आता रागिनी म्हणत असते, "मला माहिती आहे रे, तिला फक्त घरातून बाहेर जायचं होतं, म्हणून तर तिने आपल्या धातूर-मातूर 4 वस्तू तुला आणायला सांगितल्या. बाकी तर मला जे काही करायचं होतं ते मी केलंय. तिला मी घरात बसवलं आणि तुला मी बाहेर त्या वस्तू आणायला पाठवलं. मला जे करायचं होतं ते मी केलंच. तिचं काहीतरी बाहेर काम असेल आणि म्हणून तर तिला जायचं होतं. पण शेवटीला मला जे हवं होतं तेच मी केलंय." आकाश म्हणत असतो, की "आई, अगं जास्त काही आणायचं नव्हतंच, पण तुला माहिती आहे का, 4-5 वस्तू आणायच्या होत्या, पण आता त्या मी माझ्या मनाने आणल्यात. त्याच्यामुळे आता भूमी माझ्यावरती रागवते की काय?" तेव्हा इथे रागिनी म्हणते, "नाही, नाही, ती तुला काही बोलणार नाही आहे, कारण मला माहिती आहे तू बरोबर सगळ्या वस्तू आणल्या असशील." तेव्हा इथे आकाश आता भूमीला आवाज देत असतो. तो म्हणत असतो, "भूमी, अगं कुठे आहेस तू? भूमी इकडे ये ना." तेव्हा पौर्णिमा त्याच्यासाठी पाणी घेऊन येते आणि म्हणत असते, की "आकाश भाऊजी, अहो मगापासून भूमिताई आणि मानसी दोघीजणी आहे ना तिच्या रूममध्ये आहेत. दोघीजणी मगापासून भाजी निवडतायत. अजून त्यांची भाजी निवडून झाली नाही का?" तेव्हा इथे आतमधून दरवाजासुद्धा बंद करून घेतलाय. रागिनी म्हणत असते, "हो का? अरे आकाश, कधीपासून दोघीजणी भाजी निवडतायत? एव्हा ना भाजी फोडणीला सुद्धा द्यायला पाहिजे होती." तेव्हा इथे आता अथर्व म्हणत असतो, "काय माहिती दोघीजणी काय एवढं बोलत बसल्यात त्या." तेव्हा पौर्णिमा म्हणते, "अथर्व, अरे तुझ्याच रूममध्ये बसल्यात ना दोघीजणी, जा बरं बोलून आण भूमिताईला." तेव्हा अथर्व म्हणतो, "अजिबात नाही. तिथे ती मानसी गाल फुगून बसली. मला तिचा चेहरासुद्धा बघायचा नाहीये." तेव्हा आकाश हसायला लागतो आणि म्हणतो, की "अथर्व, अरे काय हे? तुझं आणि मानसीचं पुन्हा भांडण झालं की काय? किती गोड आहे मानसी. तू तिच्याबरोबर भांडलास?" तेव्हा अथर्व म्हणत असतो, "ती तुमच्यासाठी फक्त गोड आहे. माझ्यासाठी ती अजिबात गोड नाही आहे, तिच्या नवऱ्यासाठी." तेव्हा आकाश म्हणत असतो, "बरं चल तू माझ्याबरोबर. मी आणि भूमी तुमचं जे काही भांडण झालंय ते सॉर्ट करतो, चला." तेव्हा अथर्व म्हणतो, "नाही, मी नाही येणार. मला नाही तिच्याशी बोलायचं आहे." तेव्हा आकाश म्हणत असतो, "अरे असं काय करतोयस? चल ना तू माझ्याबरोबर." तेव्हा आता आकाश अथर्वला घेऊन त्याच्या रूममध्ये जातो. पौर्णिमा म्हणत असते, "आई, तुम्ही बघितलंत ना, दोघीजणी मगापासून भाजी निवडतायत. काय बोलतायत दोघीजणी काय माहिती? नक्कीच त्यांच्या डोक्यात काहीतरी चाललंय." तेव्हा इथे आता रागिनी म्हणत असते, "पण नक्की काय चाललंय त्या दोघींमध्ये ते आपल्याला कळेलच." आकाश गेलाय ना आता रूममध्ये आणि आकाशच्या खांद्यावरती बंदूक ठेवून आपण चालवण्याचा जो काही प्रयत्न करतोय ना, तो प्रयत्नसुद्धा आपला अगदी फळाला येणार आहे असं मला वाटतं. आपल्याला नक्कीच कळेल, की त्या भूमीच्या मनात नक्की चाललंय तरी काय. तरी ते भूमी त्या मकॅनिकलला भेटायला तिथे आलेली असते आणि तेव्हा प्रशांतची वाट बघत ती तिथे उभी असते. तेवढ्यातच तिथे प्रशांतसुद्धा येतो. भूमी म्हणत असते, की "हे बघ प्रशांत, तुला यांच्यावरती लक्ष ठेवायचं आहे, कारण आता आकाशला रागिनी आत्यांचं सत्य जो व्यक्ती सांगू शकतो ते हेच आहेत मकॅनिकल. तू यांच्यावरती लक्ष ठेवून इथेच थांब आणि यांनी जरा जरी चालाकी करण्याचा प्रयत्न केला ना, तू लगेचच पोलिसांना फोन कर आणि इथे बोलावून घे. अजिबात यांना घाबरायची गरज नाही आहे, कळलं तुला?" तेव्हा इथे प्रशांत म्हणतो, "ताई, तू अजिबात काळजी करू नको. हे जास्त जर यांनी शहाणपणा केलं ना, तर मी पोलिसांना लगेच बोलवेन." भूमी म्हणते, "मी आकाशला घेऊन इथे लगेच येते, म्हणजे रागिनी आत्यांचं सत्य हे लगेचच आकाशला सांगतील." तेव्हा इथे भूमी तिथून गेल्यानंतर प्रशांत म्हणत असतो, की "हे बघा, अजिबात चालाकी करू नका पळून जाण्याची,
नाहीतर मी लगेच पोलिसांना बोलवेन. तेव्हा इथे मेकॅनिकल बोलत असतात की हे बघा मी तुम्हाला बसायला टेबल आणतोय, तुम्ही इथे बसा, मी तोपर्यंत माझं काम करतो. त्यानंतर इथे आता गाडी बनवत असताना ते लगेचच गाडीच्या खाली निघून जातात. त्यांचे पाय फक्त आता प्रशांतला दिसत असतात. त्यानंतर इथे आता आकाश आणि अथर्व दोघंजण दरवाजा नॉक करत असतात. तेव्हा इथे आता मानसी एकटीच रूममध्ये असते, भूमी अजून पोहोचलेली नसते. तेव्हा इथे आकाश म्हणत असतो की भूमी अगं दरवाजा खोल ना, मानसी दरवाजा खोल ना. तेव्हा इथे मानसी म्हणत असते भूमिताई अगं आता आकाश जिजूसुद्धा आले, आता कुठे आहेस तू, आता जर यांनी दरवाजा उघडायला लावला तर मी काय करू. तेव्हा इथे भूमी आवाज देत नसल्यामुळे आकाश टेन्शनमध्ये येतो. आकाश म्हणत असतो की भूमी अगं काय झालंय, तू दरवाजा का उघडत नाही आहेस, भूमी दरवाजा उघड ना. तेव्हा अथर्व म्हणत असतो की मानसी अगं आकाश कधीपासून आवाज येतोय, तुला आवाज येत नाही आहे का, दरवाजा उघडायला काय झालं आहे तुम्हाला. तेव्हा इथे आता आकाश म्हणत असतो की भूमी दरवाजा उघड प्लीज. रागिनी येते आणि म्हणत असते की काय झालं तरी काय, पोरी दोघीच आतमध्ये मागापासून आहेत, भाजी कधीपासून निवडतायत त्या, आणि भूमीला काही झालं तर नसेल ना, चक्कर वगैरे आली नसेल ना, कारण अजून ती पूर्णपणे बरी झालेली नाही आहे आकाश. तेव्हा आकाश म्हणत असतो की आत्या मला खूप टेन्शन आलं आहे, अगं ह्या दोघीजणी दरवाजा का नाही उघडत. तेव्हा इथे आता मानसीला भीती वाटत असते. मानसीला असं वाटत असतं की दरवाजा उघडला तर मग इथे भूमिताई न सांगता घरातून बाहेर गेले, ते सुद्धा आईने नकार दिलाय तरीसुद्धा, तरी ते आकाश जिजूंना खूप जास्त राग येईल. आता काय करायचं, आईने नाही म्हणाले तरीसुद्धा भूमी घराबाहेर गेले, हे जर आता रागिनीला कळलं आणि इथे आकाशला कळलं तर दोघेही तिच्यावरती नाराज होतील हे मानसीला माहिती असतं. पौर्णिमा म्हणत असते एक काम करा ना, दरवाजा तोडून टाका. तेव्हा अथर्व म्हणतो काय दरवाजा तोडायचा. तेव्हा पौर्णिमा म्हणते मग काय तोडा तोडा. तेव्हा इथे रागिनी म्हणत असते आपल्या मनामध्ये की भूमी तू इथे मला आता हरवायला निघाली होतीस ना, आता बघितलंस ना मी तुझ्याच पेचामध्ये तुला कसं अडकवलंय ते. तर इथे अथर्व आणि आकाश दोघं जण दाराला धक्का देत असतात. तेवढ्यातच दरवाजा उघडतो. दोघेही आता रूममध्ये येतात. बघतात तर काय, इथे छान मनू बसलेली असते आणि भाजी निवडत असते. तेव्हा इथे आता अथर्वला खूप जास्त राग येतो. ते सगळेजण एवढे पॅनिक झालेले असतात आणि इथे मनू खूपच जास्त शांतपणे भाजी निवडत असते. तेव्हा इथे रागिनी बघते तर काय, त्या ठिकाणी भूमी नसते. तेव्हा रागिनीला असं वाटत असतं की इथे फक्त मानसी आहे आणि भूमी नाही. याचा अर्थ आकाशने तिचा प्लॅन ओळखलाय, तिचा प्लॅन फसलाय आकाशसमोर असं वाटत असतं. अथर्व म्हणतो मनू कधीपासून आम्ही तुला आवाज देतोय, आवाज येत नाही का, काय करतेस तू. तेव्हा इथे मनू म्हणत असते काय काय झालं, आणि ती कानातून आता कॉर्ड काढते. तेव्हा इथे मनू म्हणत असते की सॉरी मला आवाजच नाही आला, मी गाणी ऐकत होते ना भाजी निवडत निवडत. तेव्हा अथर्व म्हणत असतो अगं इथे आमचा जीव टांगणीला लागला होता बाहेर आणि तू इथे गाणी ऐकत बसलीस आणि भाजी निवडतेस का, हे सगळं मुद्दामून करतेस का तू मनू. तेव्हा इथे आता आकाशला खूपच जास्त टेन्शन येतं. तो म्हणत असतो बरं अथर्व एक मिनिट. तो म्हणतो की मानसी अगं कधीपासून आम्ही दोघंजण आवाज देतोय माहिती आहे का, हे काय. तेव्हा इथे मानसी म्हणत असते की जिजू खरंच सॉरी, खरंच मी मुद्दामून नाही केले. तेव्हा इथे आकाश म्हणत असतो बरं ते सगळं जाऊ दे, भूमी कुठे आहे. तेव्हा इथे मनू आता गप्पच बसते. अथर्व म्हणत असतो की मानसी सांगणार आहेस का, भूमिताई कुठे आहे, आणि हे काय तू गाणी ऐकत का बसली होतीस, तुला काय कुठल्या कार्यक्रमामध्ये गायला जायचं आहे का, नाही ना, मग असं बेजबाबदार का वागतेस तू. बाहेर आम्ही सगळेजण किती टेन्शनमध्ये आलो होतो, तुला माहिती तरी आहे का, किती पॅनिक झालो होतो आम्ही, दरवाजा तोडावा लागला त्यासाठी, आणि तू इथे शांतपणे बसलीस गाणी ऐकत, असं कुणी करतं का. आता सांग भूमिताई कुठे गेली. तेव्हा इथे आता मानसी गप्पच बसते. तेव्हा रागिनीला कळत असतं की आता भूमीचं भांडं फुटणार, भूमी नक्कीच कुठेतरी गेले असं तिला वाटत असतं. तेवढ्यातच इथे आता सगळीकडे इकडे तिकडे आकाश बघत असतो. तेव्हा इथे भूमी आता वॉशरूममधून बाहेर येते आणि म्हणत असते अगं मनू कुणीतरी बाहेरून किती आवाज देत होतं, तुझं लक्ष नाही आहे का. तेव्हा इथे आता भूमी समोर बघते तर काय, सगळेजण आता रूममध्ये उभे असतात. तेव्हा इथे आता मानसी म्हणत असते ताई अगं खरंच सॉरी, आणि ती तिलासुद्धा आता कॉर्ड दाखवते. तेव्हा भूमी म्हणत असते की मनू तू पण ना, अगं कॉर्ड कशाला टाकलेस कानामध्ये. तेव्हा इथे भूमी म्हणत असते अरे मी इथेच बसले होते, तिच्याबरोबर भाजी निवडत होते, पण भाजी निवडून झाल्यानंतर मला असं वाटलं की मी फ्रेश होऊन घेते, आणि फ्रेश व्हायला मी बाथरूममध्ये गेले होते, मला दरवाजा वाजल्याचा आवाज आला, पण आता भूमी सगळं काही मनूवरती ढकलते. तेव्हा पौर्णिमा म्हणत असते ताई पण अगं एक गोष्ट सांग, तू आणि मनू तुम्ही दोघीजणी मगापासून भाजी निवडताय, पण तुम्ही आतून कडी का लावून घेतली होतीत, भाजी निवडताना आतून कडी लावायची काय गरज.
तेव्हा इथे भूमी म्हणत असते की अगदी बरोबर बोललीस ग तू, पण आम्ही दोघीजणी जेव्हा बसलो होतो ना, असं म्हणाल्यानंतर इथे लगेचच भूमी आता खोकळे येण्याचं नाटक करते. तिला खूप जोरात खोकळा आला असं ती करत असते. तेवढ्यातच आकाश काळजीने जातो आणि भूमीसाठी आता पाण्याचा ग्लास घेऊन येतो आणि स्वतःच्या हाताने इथे भूमीला आता पाणी प्यायला देतो. पाणी पित असताना इथे भूमी रागिणीकडेच बघत असते. तेव्हा रागिणीच्या लक्षात येतं की भूमी कुठेतरी बाहेर गेली होती, पण ती आकाशपासून आणि आमच्यापासून हे सगळं सत्य लपवते. तेव्हा आकाश म्हणतो, भूमी ठीक आहेस ना तू आता? तेव्हा भूमी म्हणते, हो आकाश मी ठीक आहे. बरं चल आता म्हणू आपण जाऊया, आपल्याला नैवेद्याची तयारी करायची आहे. तेव्हा इथे आता गौराई आलेले असतात. त्यांच्या नैवेद्याची तयारी इथे भूमी आणि मानसी दोघेजणी करत असतात. तेव्हा भाजी घेऊन जात असताना भूमी रागिणीकडेच बघत असते, कारण भूमीला आता आकाशला स्वतःच्या बरोबर घेऊन आता मंदिरामध्ये जायचं असतं. त्यानंतर इथे आता रागिणीला खूप जास्त टेन्शन आलेलं असतं की नक्की भूमीच्या डोक्यात चाललंय तरी काय. भूमी आणि मानसी गेल्यानंतर अथर्व म्हणत असतो, काय हा प्रकार यांचा चाललाय काय? आकाश म्हणत असतो, जाऊ दे ना, काही मुद्दाम नाही केले त्यांनी. तेव्हा इथे रागिणी म्हणत असते की या भूमीच्या डोक्यात नक्की काय चाललंय याचा शोध घ्यायला हवा. तर इथे आता भूमी म्हणत असते की मानसी लवकर लवकर हात चालव, आपल्याला आता इथे नैवेद्याचं जेवण तयार करून जायचं आहे. त्यानंतर लगेचच भूमी म्हणत असते की मी प्रशांतला फोन करते आणि विचारते सगळं ठीक आहे ना. तेव्हा भूमी प्रशांतला फोन करते आणि म्हणत असते की तो मकॅनिकल तिथे आहे ना. तेव्हा प्रशांत म्हणतो, हो हो ताई, माझ्या समोरच आहे तो, तू नको काळजी करू. तेव्हा भूमी म्हणत असते, हे बघ राजा, आपल्याकडे आता शेवटची संधी आहे आकाशला हे पटवून देण्यासाठी की हे सगळं रागिनी आत्यांना केलं आहे, म्हणून तुला तिथे थांबायचं आहे, तेव्हा व्यवस्थित लक्ष दे. तेव्हा इथे प्रशांत म्हणत असतो, अगं ताई तू मला काय बोलतेस? हे बघ तू अजिबात काळजी करू नको, मी तुझा भाऊ आहे, मी हवा तेवढा वेळ इथे थांबायला तयार आहे, तू अजिबात काळजी करू नको, तू आकाश जिजूंना इथे घेऊनच ये. तेव्हा इथे आता प्रशांतने जेव्हा भूमीला सांगितलेलं असतं की मी तुझा भाऊ आहे आणि मी तुझ्यासाठी वाटेल ते करायला तयार आहे, तेव्हा भूमीला आता धीर येतो. ती म्हणत असते की लगेच लगेच म्हणू, पटापट हात चालव, आपल्याला आता पटापट इथे नैवेद्याचा स्वयंपाक तयार करायचा आणि मग मला जायचं आहे. तेव्हा इथे आता सगळेजण तयार झालेले असतात. तर इथे आकाश आरती करणार असतो आणि भूमीच्या हातामध्ये नैवेद्याचं ताट असतं. तर इथे नैवेद्य आता पूर्णपणे छान असा दोघींनी मिळून तयार केलेला असतो. तेव्हा इथे सगळे कुटुंबातील लोक आता सोबत आरती म्हणतात आणि त्यानंतर इथे आकाश सगळ्यांना आरती देत असतो आणि तिथे भूमी आता नैवेद्याचं ताटसुद्धा ठेवते. तेव्हा इथे आता रागिणी म्हणत असते, चला आता सगळेजण पटापट जेवून घेऊया. तेवढा तिथे मानसी आहे, त्याने म्हणते की ताई हे घे, 11 ताटं दिलेली आहेत. तेव्हा रागिणी म्हणते, कशासाठी ही 11 ताटं कशासाठी आहेत? तेव्हा मनू म्हणते, भूमिताईने सांगितली होती. तेव्हा इथे आकाश म्हणतो, भूमी अगं ही तू 11 ताटं कशासाठी घेतलेस? तेव्हा भूमी म्हणत असते की आजी बघा ना, म्हणजे माझ्यावरती आणि आकाशवरती सतत काही ना काहीतरी संकट येतच आहे, त्याच्यामुळे मला आता एक काम करायचं आहे. आज आपल्या इथे गौराईसुद्धा आलेल्या आहेत, त्याच्यामुळे मला 11 लोकांना इथे अन्नदान करायचं आहे. आजच्या दिवशी मला 11 जणांना अन्नदान करून मला आता पुण्य कमवायचं आहे. तर इथे माझ्यावरती आणि आकाशवरती जे काही संकट येते ते दूर होण्यासाठी मी हे सगळं बोलले होते. तेव्हा इथे रागिणी म्हणत असते, पण आताच कशाला ना, जायचं आहे तुम्हाला, सगळेजण जेवू आणि हवं तर आम्हीसुद्धा तुमच्याबरोबर येऊ. तेव्हा पौर्णिमा म्हणते, नाहीतर काय, आणि ताई आता आपल्याला जेवायलासुद्धा बसायचं आहे ना. तेव्हा भूमी म्हणते, अगं पौर्णिमा असं काय करतेस? आता मी इथे सगळा स्वयंपाक तयार केला आहे, नैवेद्य दाखवले, आरती झाली आहे, आता फक्त तुम्हाला सगळ्यांना जेवायला बसायचं आहे. मग तू आणि मनू आहे ना, तुम्ही दोघीजणी वाढा सगळ्यांना जेवायला आणि तुम्हीसुद्धा जेवून घ्या. मी आणि आकाश आम्ही दोघंजण अन्नदान करू आणि मग लगेच परत येऊ. रागिणी म्हणत असते, थोडं पुण्य आमच्यासुद्धा पदरी पडू दे ना, आणि तसंही आपण सगळेजण जेवून एकत्रच जाऊया, मग हवं तर अन्नदान करूया. तेव्हा भूमी म्हणत असते की आत्या, माझे बाबा नेहमी म्हणतात की भरल्या पोटी अन्नदान करू नये, त्याचं काही फळ मिळत नाही. तेव्हा तुम्ही सगळेजण जेवून घ्या, मी आणि आकाश आम्ही दोघंजण जातो. आणि तसंही तुम्ही दोघीजणी लवकर जेवून घ्या ना, आजी आणि तुम्ही, नाहीतर तुम्हाला ॲसिडिटी होईल आणि तुम्हाला दोघींना जर त्रास झाला ना तर ते आकाशला सहन होणार नाही. हो की नाही आकाश? बरोबर बोलते ना मी? आत्याला आणि आजीला त्रास होईल ना जर त्या उशिरा जेवल्या तर. तेव्हा आकाश म्हणत असतो की पाप पुण्य मला काही कळत नाही, पण एक गोष्ट मी खात्रीने सांगू शकतो की तुम्ही दोघीजणी लवकरात लवकर जेवून घ्या आणि लवकरात लवकर आराम करा. तेव्हा इथे आता रागिणी म्हणत असते की तरीसुद्धा आम्ही येतो. तेव्हा आजी म्हणतात की रागिणी, अगं भूमी जे काही बोलले ना ते तिच्या संसारासाठी बोलले, आकाश आणि भूमीच्या संसारासाठी, त्याच्यामुळे त्याच दोघांना आता अन्नदान करायला जाऊ दे, आपण नंतर कधीतरी जाऊया.
तेव्हा भूमी म्हणते, आकाश आपण निघूया का? तेव्हा इथे आकाश म्हणतो, भूमी तू जा गाडीमध्ये जाऊन बस, मी चेंज करतो आणि लगेच येतो. अथर्व जरा गाडी काढायला सांग ड्रायव्हरला, असं सुद्धा आकाश आता अथर्वला सांगतो. दोघेही आता अन्नदान करायला जात असतात. आकाश म्हणत असतो की सर्वात श्रेष्ठ काही दान असेल तर ते आहे अन्नदान, आणि ते जर आपल्याला करायचं असेल ना भूमी, तर मी तुझ्याबरोबर येणारच. तेव्हा इथे रागिनी अभिला म्हणत असते की अभि, नक्कीच या मुलीच्या डोक्यातनं काहीतरी चाललंय. जेवढी दिसते ना तेवढी साधी भोळी, तर ही अजिबातच नाही आहे. तेव्हा इथे अभि म्हणतो, हो नाही, पण आता नक्की काय चाललं असेल तिच्या डोक्यात? तेव्हा इथे रागिनी म्हणत असते, ते आता आपल्याला कळेलच. तर पुढील भागामध्ये आपण बघूया. इथे रागिनी म्हणत असते, तू काही केलंस ना तरीसुद्धा आकाशला माझ्या विरोधात नाही करू शकत, कारण त्याच्यावरचा वार मी झेललाय मी. तेव्हा इथे भूमी म्हणत असते की मी तुमचं कारस्थान त्याच्यासमोर नक्की आणेन. तेव्हा इथे रागिनी म्हणत असते, त्याआधी मी तुमच्या दोघांचा संसार मोडून टाकेन. आणि ती फोटो जाळत असताना भूमी तिचा हात पकडते आणि म्हणत असते की तुम्ही माझं आता काही वाकडं करू शकणार नाही. येत्या दिवाळीला तुम्ही जे काही आकाशच्या विरोधामध्ये षडयंत्र रचून ठेवलेलं आहे ना, ते सगळं मी उद्ध्वस्त करून टाकेन. हा शब्द आहे माझा, मग मी मेले तरी चालेल, पण मी माझ्या आकाशला वाचवेन, असं भूमी म्हणत असते. तर इथे येणारे भाग हे खूपच जास्त आता रंजकदार होणार आहे. सिरियलच्या डेली अपडेटसाठी तुम्ही आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.